नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर, दुचाकीस्वार ठार, 7 वाहनांचे नुकसान व 2 गायींचा मृत्यू. तळ कोकणातून करूळ घाटमार्गे कोल्हापूरकडे बिडाचे गोळे भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने उडवल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अखिल रमजान थोडगे, वय वर्ष 20, राहणारा कातळी, तालुका गगनबावडा असं मयत तरुणाचं नाव आहे. या अपघातात रोडवरील अन्य 6 वाहने इमारतींना धडक दिल्याने मोठे नुकसान तर 2 गायींचा मृत्यू झाला. रविवार रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली असून सोमवारी पहाटेच्या सुमारास गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. याबाबत घटनास्थळी समजलेली माहिती अशी की तळकोकणातून करूळ घाटमार्गे कोल्हापूर सांगलीकडे निघालेला ट्रक गगनबावडा येथे आला असता ट्रक चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने भक्तनिवास इमारतीजवळ दुचाकीवर थांबलेल्या तरुणाला वेगाने धडक दिली. त्यात तो तरुण काही फूट पुढे जाऊन पडला. यात अखिल थोडगे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक पुढे नेत असताना या ट्रकने गगनबावड्यातील मुख्य चौकात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रक, एक मिनी ट्रॅव्हल्स, एका 4 चाकीला पाठीमागून धडक दिली. पुढे तो ट्रक रस्त्याकडे असलेल्या दुकानात घुसला. यात योगिता अनिल चव्हाण ही महिला जखमी झाली. वेगाने धडक दिल्याने 2 गायींचाही यात मृत्यू झाला. या अपघातात 7 वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमींवर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. ट्रक चालक विजय बापू शिंदे, वय 23 वर्ष, शेगाव, तालुका जत यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गगनबावडा पोलीस अधिक तपास करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.